आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. लास्ट लेक्चर आपण असं पाहिलेलं होतं पहा, वर्क आणि एनर्जी हा टॉपिक चाललेला होता. आपण त्याच्यामध्ये पाहिलेला आहे इंट्रोडक्शन ऑफ वर्क अँड एनर्जी. आणि इंट्रोडक्शन ऑफ वर्क आणि एनर्जीमध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं आणि ऑब्झर्व अँड डिस्कस हा पॉईंट लास्ट लेक्चरला आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे कॅन यू टेल. या बाबतीतला सुद्धा आपण एक क्वेश्चन पाहिलेला होता. इन विच ऑफ द पिक्चर अबाव हॅज वर्क बीन डन. हाही पॉईंट आपण लास्ट लेक्चरला पाहिलेला होता. त्याचबरोबर आपण आणखीन काय पाहिलेलं आहे पहा, फ्रॉम द सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यू, सायंटिफिकली व्हेन डू वी से दॅट नो वर्क वॉज डन. म्हणजे सायंटिफिकली सुद्धा याच्यापैकी कुठली कन्सेप्ट वर्क डन होत नाही. याच्या बाबतीतलं आपण बघितलं होतं. एक व्यक्ती होता, त्यांनी जी गोणी जी सॅक आहे ते सॅक पिकअप केले ऑन हिज हेड. तर ती सॅक अगोदर ग्राउंडला होती, ग्राउंडवरनं उचलली, डोक्यावरती घेतली. सो देर इज अ डिस्प्लेसमेंट ऑफ सॅक, बट दिस डिस्प्लेसमेंट इज परपेंडिक्युलर टू द फोर्स. डिस्प्लेसमेंट आणि हा जो फोर्स आहे, फोर्स कुठे आहे? वरच्या बाजूला. फोर्स कुठल्या डायरेक्शननी? अपवर्ड डायरेक्शननी. आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा त्या डायरेक्शननी. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे दोघं एकामेकाला परपेंडिक्युलर आहेत. या कंडिशनमध्ये सुद्धा आपण नो वर्क असं म्हणत असतो. इथंपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पोहोचलेलो होतो, राईट. आता आपण पुढे जवळ जायचंय पहा. जनरली काय होते पहा, जनरली एनी मटेरियल ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी इज रेफर्ड टू ॲज वर्क. म्हणजे कुठलीही फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा जनरली एखादी ॲक्टिव्हिटी, मेंटल ॲक्टिव्हिटी असेल, फिजिकल ॲक्टिव्हिटी असेल, तर या वर्क असतील किंवा नसतील हे सायंटिफिकली आपण ठरवणार असतो. वेन वी वॉक ऑर रन, द एनर्जी इन आवर बॉडी इज यूज टू डू द नेसेसरी वर्क. म्हणजे तुम्ही चालता किंवा तुम्ही पळता, चालताना किंवा पळताना आपल्याला एनर्जी तर लागतेच, काही विषयच नाही. मग आता ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी म्हणजे चालण्यासाठी एनर्जी लागते, पळण्यासाठी एनर्जी लागते. वी से दॅट अ गर्ल हू इज स्टडिंग इज वर्किंग और परफॉर्मिंग वर्क. ते अभ्यास करते. वरती चित्र जे दिलेलं आहे पहिलं, तर त्या पहिल्या चित्रामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ती मुलगी वर्क करते आहे. एक विशिष्ट प्रकारचं वर्क आहे, बट दॅट इज अ मेंटल वर्क. ते कसं वर्क आहे? मेंटल आहे. कारण ती फक्त कारकुनी काम करते किंवा लिहिते, वाचते, म्हणजे हे मेंटल वर्क आहे. आपण वर्क हा फिजिकल वर्कचा कन्सेप्ट पाहतोय. सायंटिफिकली वर्कची डेफिनेशन ही फिजिकली आहे. म्हणजे मी एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर जर तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस होत असेल तर दॅट इज अ वर्क. सायंटिफिकली या डेफिनेशनला वर्क असं म्हटलेलं आहे. मेंटल वर्क हे वर्क सायंटिफिकली वर्क असं कन्सिडर केलेलं नाही. इन फिजिक्स वी डील्स विथ द फिजिकल वर्क, बरोबर ना. फिजिक्समध्ये फिजिकल वर्कला जास्तीत जास्त वेटेज दिलेलं आहे. वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. तर वर्कला फिजिक्समध्ये अतिशय विशेष असं महत्त्व दिलं गेलेलं आहे. वर्क इज सेड टू बी डन वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट. वर्क म्हणजे वर्क होतं म्हणजे नेमकं काय होतं, तर एखाद्या ऑब्जेक्टवरती जेव्हा फोर्स अप्लाय केला जातो आणि त्या फोर्समुळं तो ऑब्जेक्ट जर डिस्प्लेस होत असेल तर त्या ऑब्जेक्टची कंडिशन किंवा ती कंडिशन म्हणजे सायंटिफिकली वर्क असं कन्सिडर केलेलं आहे. फिजिकल वर्क, फिजिक्समध्ये फिजिकल वर्कला वर्क असं म्हटलेलं आहे. मेंटल वर्कला, सायंटिफिकली मेंटल वर्कला वर्क असं कन्सिडर केलं गेलेलं नाही. You have already learned that the work done by force acting on an object is a product of magnitude of force and displacement of the object is in the direction of force. मग आता फोर्स ज्याच्यावरती अप्लाय करतो त्याला मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. आणि मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टमध्ये पर्टिक्युलर त्या डायरेक्शननी जर डिस्प्लेसमेंट पाहायला मिळत असेल तर सायंटिफिकली ही कन्सेप्ट आपण वर्क आहे असं म्हणू शकतो. तर मग वर्कची डेफिनेशन दिली आहे. म्हणजे वर्क काय आहे? वर्क इज इक्वल टू फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्क इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, ही सायंटिफिक डेफिनेशन आहे किंवा
म्हणजे वर्क म्हणजे काय आहे, एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाइड केल्यानंतर त्या फोर्समुळं तो ऑब्जेक्ट जर मोशन करत असेल तर सायंटिफिकली दॅट इज अ वर्क. आले इथपर्यंत. आता काही क्वेश्चन आहेत या ठिकाणी पहा, जरा काळजीपूर्वक ऑब्झर्व करा. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस अँड देअर एक्झाम्पल. आता वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत, मग कोणते कोणते आहेत पहा. मस्क्युलर फोर्स आहे, मेकॅनिकल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स आहे आणि इलेक्ट्रिकल फोर्स आहे. हे डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस आणि त्यांचे एक्झाम्पल आहेत. मग आता त्याच्याशी संबंधित एक चित्र दिलेलं आहे पहा इकडं पेज नंबर 19 वरती. त्या चित्राच्या बाबतीत आपण डिस्कस करणार आहोत. लक्षात येते का बघा, त्या चित्राच्या बाबतीत आपण डिस्कस करणार आहोत. चला पोचले का पहा. तर देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस आर देअर. मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रिकल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्सेस. तर पेज नंबर 19 वरती एक चित्र दिलेलं आहे, काळजीपूर्वक त्याचं ऑब्झर्वेशन आपण करणार आहोत. मीनाक्षी वॉन्ट्स टू डिस्प्लेस अ वुडन block from a point A to point B along a surface of the table as shown in figure 2.2a. She has used a force F for the purpose. Has all the energy spent been used to produce acceleration in the block. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, काय होतं आहे. काळजीपूर्वक चित्र पहा. मीनाक्षी नावाची एक मुलगी आहे. ती एक मुलगी एका ठोकळ्याला टेबलच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे शिफ्ट करते. सी एक्झाम्पल. हे एक्झाम्पल आहे. मीनाक्षी आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी हा ठोकळा आहे. या ठोकळ्याला जर या बाजूला शिफ्ट करायचं असेल, या बाजूला शिफ्ट करायचं असेल तर याच्यावरती फोर्स अप्लाय करावा लागेल. बरोबर ना. याच्यावरती काय अप्लाय करावं लागेल, फोर्स अप्लाय करावा लागेल. फोर्स अप्लाय करत असताना या ऑब्जेक्टचं मास असणार आहे, मास ऑफ द ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी असणारी आहे, या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी. आता ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे म्हणजे त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. जेव्हा याच्यावरती फोर्स अप्लाय, बिफोर ऍक्टिंग फोर्स मास इज सम 1 but initial velocity is a 0. By applying some force on that wooden block, this block is moves towards that direction. This block is moves towards that direction by applying forces. So initial velocity of the block, बघा काळजीपूर्वक पास आहे सगळ्या गोष्टी. हा ठोकळा आहे, या टेबलवरती ठेवलेला हा ठोकळा आहे. याच्यावरती कुठलाही फोर्स नाही पण त्याचं मास आहे आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे कारण तो सध्या स्टेशनरी आहे. जेव्हा याच्यामध्ये फोर्स अप्लाय केल्यानंतर हा ठोकळा कदाचित या बाजूला येऊ शकतो. जस्ट इमॅजिन, हा ठोकळा या ठिकाणी आला. इथपर्यंत येण्यासाठी मास ॲज इट इज, मास ऑफ द वुडन ब्लॉक इज टू बी सेम. हे आणि हे मास सेम आहे, बट वेलॉसिटी चेंज. वेलॉसिटी v इज इक्वल टू सम 1. काही ना काहीतरी ती वेलॉसिटी आहे. आता हा जो वेलॉसिटी मध्ये चेंज झाला, या ठोकळ्याला किंवा या वुडन ब्लॉकला या ठिकाणाहून या ठिकाणी येण्यासाठी जर पर्टिक्युलर टाइम असं मेन्शन करत असाल तर या ठिकाणी फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन हा कन्सेप्ट जनरेट होतो. बरोबर ना. कारण याची इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. जेव्हा याच्यावरती फोर्स अप्लाय केला तेव्हा तो वुडन ब्लॉक डिस्प्लेस झाला. वुडन ब्लॉक डिस्प्लेस झाल्यानंतर त्याची वेलॉसिटी इन्क्रीज झाली. दॅट इज अ फायनल वेलॉसिटी विदिन टाइम, विदिन सर्टन टाइम. सो चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम इज इक्वल टू एक्सेलरेशन. मास ऑफ द ऑब्जेक्ट इज देअर, देअरफॉर फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. आणि मीनाक्षी या ठिकाणी त्या ठोकळ्यावरती वर्क करते आहे असं आपण म्हणू शकतो. मग दुसरा कन्सेप्ट येतो, विच फोर्सेस हॅव बीन ओव्हरकम युजिंग दॅट ब्लॉक, दॅट एनर्जी.
विच फोर्सेस, कुठले कुठले फोर्सेस बघा, विच फोर्सेस हॅव बीन ओव्हरकम युजिंग दॅट एनर्जी. आता याच्यावरती कोणते कोणते फोर्सेस याच्यावरती ऍक्ट होतात, जेव्हा हा ठोकळा, मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा हा ठोकळा या जागेवरून या जागेवरती येतो त्यावेळेस याच्यामध्ये एक कन्सेप्ट मात्र क्लिअर होते की या सरफेसवरती, टेबलचा हा सरफेस आणि ठोकळ्याचा हा सरफेस, याच्यामध्ये होतं फ्रिक्शन. याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शन. म्हणजे तो कोणता फोर्स आहे, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स, बरोबर आहे का. ठोकळा जर तुम्ही या बाजूने असं ओढत असाल किंवा इकडनं तुम्ही फोर्स अप्लाय केल्यानंतर ठोकळा जर इकडे या टेबलच्या सरफेस वरती घासत 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 ठोकळा या ठिकाणी येणारा आहे. घासतो म्हणजे काय, फ्रिक्शन होतं. म्हणजे फ्रिक्शनमुळे क्रिएट होणारी एनर्जी फ्रिक्शनल एनर्जी, त्या ठिकाणी होणारा फोर्स फ्रिक्शनल फोर्स. आणखी दुसरा कुठला आहे, हा जो ठोकळा आहे ग्राउंड पासून, हे ग्राउंड आहे असं आपण जर कन्सिडर केला, हा टेबल आहे, हा या ग्राउंडवरती ठेवलेला आहे, ग्राउंड पासून सर्टन हाईटला आहे, म्हणजे या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्हाला पाहायला मिळतो. राईट, या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा पाहायला मिळतो. तर अशा प्रकारचे फोर्सेस या मीनाक्षीच्या या फ्रिक्शन मधून किंवा मीनाक्षीच्या ठोकळ्यावरती किंवा ज्या ब्लॉकवरती, वुडन ब्लॉकवरती जे काही एनर्जी यूज करते आहे, तर या युजिंग एनर्जीमध्ये डिस्प्लेसमेंट होते, फोर्स अप्लाय होतं, म्हणजे वर्क तर होतच आहे. या फ्रिक्शन कंडिशनमध्ये किती फोर्सेस अप्लाय होतात असं जर तुम्ही विचारात घेतला तर या ठिकाणी दोन प्रकारचे फोर्सेस, टू टाइप्स ऑफ फोर्सेस इज इम्प्लिमेंटेड हिअर. वन इज टू बी फ्रिक्शनल फोर्स, अनदर वन इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर अशा प्रकारचे हे फोर्सेस अप्लाय केले जात असतात. कळलं सगळ्यांना, मुद्दा लक्षात गेला आला का. पहा, पहिला मुद्दा काय आहे की वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस कोणते, एक मस्क्युलर फोर्स, मसल्सच्या माध्यमातून ऍक्ट झालेला फोर्स हा मस्क्युलर फोर्स, मशीनच्या माध्यमातून ऍक्ट झालेला मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मॅग्नेटिक फोर्स ज्या ठिकाणी मॅग्नेटचा यूज होतो त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणायचं. हा फ्रिक्शनल फोर्स आहे, हे दोन सरफेस एकामेकावरती घासतात, फ्रिक्शनल फोर्स आहे. आणि त्याचबरोबर दुसरा जो फोर्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ज्या फ्रिक्शनमुळे जेव्हा त्या दोन ब्लॉकवरती किंवा त्या दोन सरफेसवरती चार्जेस जनरेट होतात त्या कंडिशनला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणत असतो. क्लिअर, इथपर्यंत काही शंका आहे का. पहा, काही शंका आहे का, नक्की काळजीपूर्वक पहा, काही शंका आहे का. आता एक कन्सेप्ट दिलेला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये, यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये. यू हॅव लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट. आता एखाद्या ऑब्जेक्टचं वर्क डन कॅल्क्युलेट करायचंय, काढायचंय, तर कसं, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एखाद्या ऑब्जेक्टवरती किती फोर्स अप्लाय केलेला आहे, किती न्यूटन फोर्स अप्लाय केलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू या ठिकाणी वी अप्लाय 10 न्यूटन फोर्स ऑन दॅट ब्लॉक, 10 Newton force on that block, and those block is displaced by 2 meter. 2 meter, तर फॉर्म्युला काय तो, वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू, वर्कचं युनिट का, फोर्स किती आहे, न्यूटन, 10 न्यूटन. डिस्प्लेसमेंट किती आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे, 2 मीटर, 2 आला. वर्क इज इक्वल टू 10 टू जा 20 न्यूटन मीटर म्हणजेच जूल. वर्कचं युनिट काय तर जूल. लक्षात येतं की नाही, युनिट ऑफ वर्क इज जूल. कंडिशन क्लिअर झालं का बघा. राईट, न्यूटन मीटरला काय म्हणतो आपण, जूल. लक्षात आलं. तर या प्रकारे तुम्ही वर्क डन कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे तुम्हाला वर्क कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म, वेन द डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. बघा, हा फोर्स आहे किती न्यूटन, 10 न्यूटन. जो अप्लाय केलाय त्याची डायरेक्शन काय आहे, ज्या डायरेक्शनने अप्लाय केलेला आहे, ज्या डायरेक्शनने अप्लाय केलेला आहे, तर या ठिकाणी जनरेट होणारा जो फोर्स आहे, पहा आपल्याला कंडिशन काय दिलंय,
एखाद्या ऑब्जेक्ट वर्क करतो आहे वेन द डिस्प्लेसमेंट इज इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. बघा आता हा अप्लाइड फोर्स या डायरेक्शन आहे, डिस्प्लेसमेंट सुद्धा याच डायरेक्शन आहे. अप्लाइड करते ना, समजा या ठोकळ्याला मी असा धक्का दिला, हा धक्का दिल्यानंतर हा ठोकळा हळूहळू हळूहळू इथंपर्यंत आला, म्हणजे कुठल्या बाजूने फोर्स अप्लाय करतोय मी, या डायरेक्शनने फोर्स अप्लाय करतोय. आणि ठोकळा कुठल्या डायरेक्शनने डिस्प्लेस करतोय, त्याच डायरेक्शनने डिस्प्लेस करतो ज्या डायरेक्शनने मी फोर्स अप्लाय करतोय. मी इकडनं जर फोर्स अप्लाय केला तर हा ठोकळा इकडच्या बाजूला जाईल, जर जागा असेल तर, नसेल तर तो या बाजूला जाईल. म्हणजे ज्या डायरेक्शनने फोर्स मी या डायरेक्शनने अप्लाय केला आहे, ठोकळा याच डायरेक्शनने चालला, तर अशा कंडिशनला हे जे वर्क आहे या वर्कला आपण पॉझिटिव्ह वर्क असं म्हणतो. दिस वन इज अ पॉझिटिव्ह वर्क बिकॉज डायरेक्शन ऑफ फोर्स इज सेम ॲज द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. त्या डायरेक्शननी फोर्स आपण अप्लाय केलेला आहे त्याच डायरेक्शननी आपल्याला डिस्प्लेसमेंट पाहायला मिळतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क. पण इफ द डिस्प्लेसमेंट इज नॉट इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स, हाऊ डू वी कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ वर्क डन. जर समजा डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे आता जसं आपण रिप्रेझेंट केलेलं आहे तशा प्रकारच्या परिस्थितीत नसेल, मुद्दा लक्षात येते का, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स आपण आता कसं पाहतोय, डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम. आता डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हे जर सेम नसतील तर त्यावेळेस तुम्ही वर्क कसं कॅल्क्युलेट करता. आता त्याच्या 3 कंडिशन आपल्याकडे दिलेल्या आहेत आपल्या सिलेबसला. एक आहे पॉझिटिव्ह वर्क, दुसरा आहे निगेटिव्ह वर्क, तिसरा आहे झिरो वर्क. समजा इफ वी कन्सिडर direction of applied force and direction of displacement are same. Applied force and direction of displacement are same. That time that is a positive work. And दूसरी condition, applied force and direction of displacement are opposite. हे बघा, डायरेक्शन ऑफ फोर्स, अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ही आहे, हे दोघं एकामेकाच्या अपोजिट आहेत. आता ते म्हणाल सर कुठे येते तसं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल बघा, एखादी वस्तू अशी वरती चाललेली आहे, वरती चालली तर त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या डायरेक्शन निवडतो. फोर्स कुठल्या बाजूने अप्लाय झाला, दगड फेकला आपण, असा दगड फेकला आपण, जर असा दगड फेकला तर फेकल्यानंतर काय होतं, दगड कुठे जाईल, वरती. कशामुळं, बाय अप्लाइंग दिस फोर्स, राईट, दिस फोर्स हा फोर्स झाला. पण त्या दगडाला खालच्या डायरेक्शनला कोण ओढतंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आता ही कंडिशन काय झाली, अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेस म्हणजे अप्लाइड फोर्स अपवर्ड डायरेक्शनला, बरोबर ना, अप्लाइड फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आता अप्लाइड फोर्स आपण फोर्स आपला काढून घेतला, आपण जो अप्लाय केला फोर्स आहे तो जर काढून घेतला तर त्याच्यावरती दुसरा एक फोर्स अप्लाय होतोय, कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता डिस्प्लेसमेंट अँड अप्लाइड फोर्स कसं आहे, अपोजिट डायरेक्शन, म्हणजे त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह वर्क म्हणायचं. आणि जर समजा आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर जर तो ऑब्जेक्ट त्या जागेवर हालतच नसेल, समजा हा ठोकळा इथंच आहे, इकडे फोर्स अप्लाय केला आणि इकडे फोर्स अप्लाय केला, तो ठोकळा जर त्या जागेवर हल्लाच नाही, म्हणजे अप्लाइड फोर्स, by applying force the object cannot move from any direction, that time the work is a zero work. अशा 3 प्रकारचे वर्किंग कंडिशन या टॉपिकमध्ये आपल्याला रिप्रेझेंट केलेली आहे. तर जेव्हा डायरेक्शन ऑफ फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जर डिफरंट असेल, सेम नसेल, तर त्यावेळेस दुसऱ्या कंडिशनचं वर्क, जसं की पॉझिटिव्ह वर्क आपण इथं आत्ता मी सांगितलं, तशाच प्रकारचे निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क हे या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. कळलं सगळ्यांना? काही शंका आहे का पहा इथंपर्यंत? नक्की काही शंका आहे का पहा इथंपर्यंत? जर काहीच शंका नसेल तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.